तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आम्ही सासवडला आहोत आणि आजचा आमचा मुक्काम टेंटमध्ये आहे. आणि टेंटमधलं आयुष्य कसं असतं, वारीमध्ये जरी असलो तरी वारीमध्ये टेंटमध्ये आयुष्य कसं असतं ते मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जरा माझ्या मित्रांसोबत तुम्हाला गप्पा मारतोय मी. तर मित्रांनो, माझ्या समोर टेंट आहे आणि आता याच्यामध्ये आपण प्रवेश करत आहोत. आपले मित्र जे वारीला आलेले वारकरी आहेत, कुंडेवाल दिंडीचं इथे विश्राम होत आहे आणि बघा कसे आराम करत आहेत, झोपलेले पण आहेत काही मंडळी. तर आमचे मित्र हरिश्चंद्र कोपरचे ते आपल्या समोर आहेत. हरिश्चंद्र, काय टेंटमध्ये कसं वाटतं आपल्याला? अतिशय उत्तम वाटत आहे, कारण आपण नेहमी आपण बिल्डिंगमध्ये राहतो. आपण हा अनुभव म्हणजे अतिशय स्वर्गाप्रमाणे, स्वर्गात आल्यासारखा या दिंडीत वाटतो आपल्याला. जवळजवळ 60 ते 70% लोक एसी मध्ये वावरणारे आहेत आपल्याकडे. पण आज आपण एसी सोडा, पण इथे फॅन पण नाहीये, साधा वारा पण वाजतच नाही, ते लागत नाही. तर कसं वाटतं इथे तरी पण? एकदम अतिशय निसर्ग सानिध्यात अतिशय आनंदात आपला सर्व वेळ जातो इथे. ठीक आहे, धन्यवाद. देवनाम होतो, सर्व लोक आनंदित असतात. ओके, धन्यवाद. ते आपल्या चेहऱ्यावर दिसतोय. आपले माझा मित्र अमृत. नमस्कार. काय म्हणजे अमृत, काय कशी चालली वारी बोला तर खरोखर वारीला प्रत्येकाने एक वेळ तरी यावा आणि वारीचा अनुभव घ्यावा. काल पाऊस आलेला टेंट मध्ये ना आपल्या? पाऊस आला होता थोडा, तर टेंट गलत होता, थोडा त्रास झाला. पण देवाची कृपा अशी का पाऊस नंतर नाही आला, गेला पाऊस. पण अनुभव एकदम मस्त आहे. प्रत्येकाने एक वेळ तरी दिंडीमध्ये यायलाच पाहिजे. धन्यवाद अमृत. तर मित्रांनो, आपल्या समोर आहेत आपले वारकरी वसंत म्हात्रे. ओम नमः शिवाय, उलवा. तर त्याला ओम नमः शिवाय बोलतात. तर काय वाटतंय वसंत साहेब? लय भारी वाटतंय. माझे म्हणजे मी पहिला 4-5 वाऱ्या मी कोकण दिंडीमध्ये केल्यात. तर आता एक वारी आपल्या माऊलीच्या मार्गाने व्हावं म्हणून यंदा मी आपल्या कुंडेवालच्या दिंडीमध्ये आलोय. तर टेंट मध्ये कसं वाटतंय? स्वर्गात नाही माझ्या एवढी इथं टेंट मध्ये वाटतंय. येस, म्हणजे देव पण कदाचित स्वर्ग. आता घरा आपल्या गाद्या आहेत, एसी आहे, परंतु ही मजा तुम्हाला कुठंच मिळणार नाही एवढी मजा. आणि सर्व आपले मित्र गोष्टी सांगतात, वाटतंय का घरी जावंच नाही. धन्यवाद. तर आपले मित्र अरुण पाटील रावे मित्रांनो समोर आहेत. अरुण साहेब, काय वाटते टेंट मध्ये, कसं वाटते तुम्हाला? आता एकच सांगतो की टेंट म्हणजे एक आपला छोटासा संसार कसा तसा असतो. आणि आल्यानंतर आपल्याला अडीअडचणी असतात, पण एकच सांगायचं याच्यात की वस्ती आला, प्रातःकाली उठून गेला, आणि तो आनंद आपण कसा उपभोगायचा हा इथं अनुभव चांगल्या प्रकारे येतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण या माझ्या मित्रांच्या जे विचार होते आपण ऐकलेत. आता आपण दुसऱ्या टेंट मध्ये जाऊया, तुम्हाला घेऊन जातोय बघा. तर मित्रांनो, आमचा महिला वर्ग जो वारीसाठी आलेला आहे त्यांच्यासोबत आपण गप्पा करूया थोड्या वेळ. तर माऊली नमस्कार, काय आपलं नाव? रंजना वास्कर. तर काय वाटतंय रंजनाताई आपल्याला ह्या वारी? चांगला वाटतंय, एकदम चांगला. टेंट मध्ये कसं वाटतंय? एकदम उत्कृष्ट, आणि घाट पण एकदम चांगला चढलो आणि इथेही चांगला वाटतं. धन्यवाद. आणि ताई, तुम्हाला कसं वाटतंय टेंट मध्ये? मला पण खूप छान वाटतंय आणि घरच्यापेक्षा इथं जास्त चांगलं वाटतं, फ्रेश वाटतं. गारवा वाटते की नाही ते? हो, वाटतो ना. धन्यवाद. ताई, तुम्ही काय बोलताय? आमची वर्गमैत्रीण आहेत, तर कसं वाटतंय तुम्हाला? चांगला वाटतंय. आणि माझी आता ही 3री वारी झाली, येतो मी तर बरं वाटतंय, म्हणजे घरच्यापेक्षा बरं वाटतंय. थँक्यू, धन्यवाद. आणि आमच्या काकीश्री, बऱ्याच वर्ष जेव्हा मी लहान होतो तेव्हा यांना बघायचो. आणि काकी, कसं वाटतंय? भारी वाटतंय. आता तुझं वय किती आहे? माझा वय काय जवळजवळ 70 वर्षाच्या आहेत. आई पण त्या वारीला चालत आल्यात आणि खरंच आनंदात आहेत त्या. आनंदात नाही. धन्यवाद. तुम्हाला कसं वाटतं ताई? छान, एकदम छान. काय म्हणजे काय इथला अनुभव काय वारी मधला? अनुभव काय घरच्या पेक्षा तर बराच वाटते.
रोजच्या सुखापेक्षा हे वेगळा सुख आहे. हा वेगळा सुख आहे. ठीक आहे, धन्यवाद. आमची काकी वारीला कधीपासून येते तू? 3 वर्ष झाली, 3 वारे झाले. 3 वर्ष आली. मग आता तिसरं वर्षी काय वेगळा काय? एकदम मस्त वाटते, चांगलं वाटते. पाऊस आहे, बाहेर चिखल आहे, तरी चांगलं वाटते. तरी पण चांगलं वाटतं ना. चांगलं वाटतं. धन्यवाद. आयो समोर आयो आहे आपली, जवळजवळ 16 वाऱ्या त्यांनी केलेल्या आहेत. बघा मित्रांनो, आयो काय वाटते 16 वर्ष कसं वाटतंय? चांगला वाटतं. माऊलींकडनं काय मागणं? काही नाही, एक सुखाचा एक दिवस, चांगला दिवस पांडुरंगाचं दर्शन नको आहे पाहिजे. त्याच्यासाठी आपण चालतो ना. सोबत काकू आहेत आपल्या. बोला बोला तुम्ही काय बोलता काकी? किती वारी? 12. आमच्या कातकरी समाजातल्या या काकू आहेत आणि 12 वर्ष चालत येतात मित्रांनो. तर काय वाटते 12 वर्ष? नाही वाटलं अजिबात. मस्त वाटते ना. वाटते. चालेल, थँक्यू, धन्यवाद. दुःख नाही, सुख नाही, काय नाही. चालेल, धन्यवाद धन्यवाद. या सर्वांची इंटरव्ह्यू आपण घेतलेली आहे आणि आता आपण बाहेर निघालो, दुसऱ्या टेंट मध्ये जात आहोत. तर मित्रांनो, आमचे वारीचे प्रकाश महाराज टेंट मध्ये आपण आहोत. वारी सासवडला पोहोचलेली आहे. तर काय वाटतं आजचा विश्रामाबद्दल काय बोला? इथल्या खूप सुंदर नियोजन आहे. पहिलाच तंबूचा हा प्रवासामध्ये तंबूमध्ये पहिल्यांदाच आपण राहणार आहोत. खूप वेगळा अनुभव तंबूचा असतो आणि खऱ्या अर्थानं हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हे अनुभूती या तंबूमध्ये येत असते वारीची. धन्यवाद. नक्की धन्यवाद प्रकाश महाराज. समोर नृत्य पण चालू आहे आपल्या गावातलं आणि आपल्या समोर आहेत विश्वनाथ वासकर. तर विश्वनाथ दादा, काय म्हणजे वारीला आल्यानंतर कितवा वर्ष आपला? 13वा वर्ष. 13व्या वर्षी. मग काय अनुभव काय आहेत? अनुभव एवढा की जे सुख आपले घरी नाही ते वारीमध्ये सुख असतं. आणि हे वारी जसं ते पांडुरंगाचं नामस्मरण आपल्या घरी नाही होत, पण ते वारीमध्ये आम्ही करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो, प्रत्येक वारकऱ्याकडून इतकंच ऐकायला मिळतंय की या वारीत समाधान आहे. जे घरी सुख मिळत नाही ते सुख या वारीमध्ये मिळतं. त्यामुळे आयुष्यात एकदा कधीतरी वारी करावी, जरूर करावी. तर पुढे आपले श्याम महाराज आहेत, त्यांच्याकडून आपण 2 शब्द ऐकून घेऊ पुन्हा एकदा. तर समोर आपल्या श्याम महाराज आहेत. तर महाराज, तंबूतल्या आयुष्याबद्दल काय बोलाल वारीतल्या? तर आमची वारीला आत्ता 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आपण नेहमी घरी राहतो, परंतु मानवी जीवनामध्ये असं आहे, एक वेळ तरी पंढरीची वारी करावी आणि ती वारी कशी करावी त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये समाविष्ट व्हावा आणि त्याच्यामध्ये कसा अनुभव मिळतो, सुख मिळतं, तो अनुभव घेण्याचा असेल तर वारीमध्ये जा आणि ते कशा प्रकारे वागतात त्याचा अनुभव घेण्याचा जीवनामध्ये एक फायदा आहे. तो अनुभव तुम्ही घ्या. धन्यवाद धन्यवाद महाराज. तर मित्रांनो, जयश्री ताई पाटील कुंडेगाव या आपलं मनोगत व्यक्त करतात. मी 2च शब्द बोलते. मला या दिंडीत म्हणजे पहिल्यांदा मी साक्षर टीव्हीवर बघायचं ना, तर मला वाटलेलं काय चालतात काय नाही. आणि पहिल्यांदाच रविवारी मी चालायला लागलो ना, तेव्हा असं वाटलं का माझं मन भरून आलं, मला नारायण लागला. हे लोक बघल्यावर का आपण टीव्हीला बघतून ते वेगळं आणि आता चालताला बघतून ते वेगळं. एवढा आनंद वाटला का मी नरू का हसू एवढा वाटलेला. माझं जाम मन भरून आलता. म्हणजे चांगलं वाटलं. सेवा पण चांगल्या करतात. मेन म्हणजे ते भाऊ जेवण करतात ना, चांगलं करतात जेवण. त्यांच्याबद्दल काय बोलत नाही. सरपंच सगळी दिंडी चांगली चालवतात, छान चालवतात. सगळी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपल्या समोर आहेत दिंडीचे कर्ता हर्ता बालकृष्ण भोईर आणि खरंच हे खूप मेहनत घेत असतात. बालकृष्ण, काय वाटतंय नियोजन कसं आणि काय खडतर परिस्थिती असते? नियोजन खडतर परिस्थिती, जागेचा अभाव. ज्या ठिकाणी तंबू मारायला लागतात तिथेशी तंबू, जर पाऊस पडला तर पावसाचा व्यत्यय येते, कुठे जागे मालकाचा व्यत्यय येते. तरी पण आज आम्ही दिंडीसोबत 2 तंबू घेऊन चालत असताना आज 9-10 तंबू झालेत. योच आनंद वारीचा आहे. आज 27 लोकांपासून जर 150 लोक झालेत, यो वारीचा आनंद आहे. म्हणजे माऊलींनी जवळजवळ 100-150 लोकांपासून सुरू केलेली वारी
माऊलीने आम्ही कुंडेवाल गावातून 27 लोकांनी केलेली चालू केलेली वारी ही आज 150 लोकांपर्यंत गेलेली आहे. म्हणजे येवलेसे रोप लावले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावर. इतकंच फक्त वारीचा. धन्यवाद बालकृष्ण महाराज, धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण तंबू नंबर 3 मध्ये निघालेलो आहोत. तिथल्या ज्या वारकरी महिला आहेत त्यांच्यासोबत संभाषण करूया, चला. आणि हा आहे तंबू नंबर 3 आणि इथल्या महिला बघा, चेहऱ्यावर आनंद दिसतो वाटतंय. खूप मजा वाटते. काय वाटतंय म्हणजे मजा वाटतंय? ट्रेन मध्ये झोपल्या, घरी एसी असते. घरी असते, इथे एसी नको, इथं बिंदा झोपतून. वारीला आल्याशिवाय आनंद कळत नाही. ओके, धन्यवाद. वहिनी, काय नाव तुमचा? विद्या वास्कर. आमच्या वहिनी आहेत. वहिनी किती वारी? दुसरी. बघा, दुसऱ्या वारीला आलेले आहेत. चेहरा एकदम हास्य आहे चेहऱ्यावर. काय मत आहे तुमचं वारीबद्दल? वारीबद्दल एकदम मस्त. थकवा वगैरे जाणवते का? विठ्ठलाचं नाव घेतलं का सगळं जातं ना? पांडुरंगाचं नाव घेतलं व्यवस्थित चालतं. धन्यवाद, धन्यवाद. आमच्या वहिनी ताईश्री आहेत समोर. 2 शब्द बोला, नाही तर भावना पण लावीन. तर बरीच वर्ष माल घालून झाली का? 1-2 वर्ष झाली का? 1 वर्ष झाला ना. मच्छी धरून किती वर्ष झाली माहिती नाही, पण बघा आज वारीला आलेले आहेत. तर काय वाटतंय वारीबद्दल? आणि टेंट मध्ये राहिलेत तर पाऊस वगैरे? पाऊस आला तरी आम्हाला मज्जा वाटते. मज्जा वाटते ना? काय नाही ना. धन्यवाद, धन्यवाद. तर आमच्या कृष्णाबाई आमची नेहमीच प्रत्येक गोष्टीत मला तर जेवण पाहिजे का, पापड पाहिजे का, पाणी पाहिजे का, म्हणजे सगळ्याच जण घेऊन येतात. कुणी ना असेल तर तुला काय वाटतंय? मला चांगलं वाटतंय. आणि मग आता पंढरपूरला आपण जाणार आहोत. पांडुरंगाला बघायचं का नाही? डोळ्यावरून बघायचं आहे त्याला. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ठाण्याच्या आहेत. तर ठाण्याच्या ताईश्री आहेत. कांता अनंत खारकर. मी ठाण्याला राहतो आणि मी गेल्या वर्षीपासून दिंडीला येतो. माझ्या वहिनीची माझ्यावर कृपा याचं करून मी येतो आणि मला खूप आनंद वाटतो. मला त्रास होतो, पण मला तेवढा सहकार्य करताना आणि मला खूप आनंद होतो या गोष्टीचा. आणि धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ताईश्री, इतकं सांगू शकतो की तुमच्या वहिनीश्री फक्त निमित्त मात्र आहेत. पांडुरंगाने तुम्हाला येण्याची एक मनात भावना दिली आणि मग तुम्ही आलात. आमच्या काकी आता 5-6 वर्षे कोकण दिंडीन कारली मिनी. असं कोकण दिंडीन सुख नव्हता. आपले जे दिंडीन हाय सोय आपली आवरी कोकण दिंडीन नव्हती. अंगदाला गरम पाणी, सगळा व्यवस्था, चहा काय पाणी काय. कोकण दिंडीन महिना थंड पाण्यानं अंग धुवत होतो, तरी पण जीवाला चांगला वाटत होता. यानंतर त्याहून समाधान वाटलं हल्ली. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हिरा काकी आमची जवळजवळ बरीच वर्ष. नको, नंतर कॅन्सर. आणि आमच्या ताई साहेब बोलतील, बोला. म्हणजे आता जवळजवळ तुमचा वय किती आहे? माझा 40. बघा मित्रांनो, माझा 42, त्यांचा 40. 40 वर्षाची व्यक्ती जर वारीला येऊ शकते तर सामान्य माणसांनी, मुलाबालांनी यावं. यासाठी तुमचा काय संदेश आहे की वारीमध्ये यावं की न यावं? यावं सगळे यावं. काय भेटते या वारीमध्ये? सुख भेटते, आनंद भेटते. आनंदाची वारीची वाट बघत असतो. कधी वारी येते? कार्तिकी झाली की आषाढीची वाट बघत राहतो का कधी येते वारी. हे महिनाभर चाललंय आमचं असं. तयारी करतो महिनाभर. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. छाया पाटील दैसर. दैसर वरून बघा कुंडेवरच्या वारीमध्ये आलेल्या छायाताई. ताई, पहिला कुंडेवलच्या या वारीचं नियोजन सांगा, जे काही खरं असेल ते मनात. मला रितेश बोलला का चला आमच्या वाडीत एकदा, बोलतं येऊन बघा तुम्ही. पण मला एवढा आनंद वाटतं का माझी मुलं सांगतात घरून का तुम्ही फोन पण नाही करास, पण मी म्हणते का मला लय आनंद आहे, मला तुम्ही फोन करा. एवढा आनंद आहे, काय कमी नाही आम्हाला दिंडीमध्ये. सर्व गरम पाणी बिनी व्यवस्थित सोय आहे आमची. धन्यवाद, धन्यवाद. आमच्या काकीश्री, बऱ्याच वर्षापासून मी त्यांना बघतोय वारकरी संप्रदायामध्ये. काकी, तुझं नाव सांग ना. माझं नाव महादूबाई. महादूबाई कातकरी. आणि खरंच आम्ही ते या काकीला जेव्हा मी लहानपणी आंघोलीला जायचो तेव्हापासून बघतोय. त्या अशाच आहेत. वारीला किती वर्ष येत आहे? आठवण पुणे आली, एवढ्या वाऱ्या झाल्या. बघा, म्हणजे पांडुरंगाची ओढ किती आहे की किती वर्ष ते येतात त्यांना ते पण माहिती नाहीये. एवढ्या वर्षापासून त्यांची वारी चालू आहे
अखंड वारी. तर तुम्हाला काय वाटतंय वारीबद्दल? आनंद वाटतोय. पुन्हा आता वारीला निघल्यावर असं वाटतंय का कधी मी वारीला जात आहे. प्रत्येकाच्या मनात तीच भावना आहे. धन्यवाद काकी. मित्रांनो, प्रत्येकाच्या मनात तीच भावना आहे की वारीला यावं, वारीचा सुख घ्यावा. आणि इथे खरंच फक्त आनंद आणि आनंद आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, तंबू नंबर 7 टेंट मध्ये आपण निघालेलो आहोत. इथे आमचे मित्र बसलेले आहेत बघा. कुणी आराम करतोय, कुणी मोबाईल बघतोय, कुणी बघा बसलेले आहेत. आपल्या समोर देखील बसलेले आहेत कमलाकर पाटील. काका नमस्कार. आपलं वय किती आहे? 52 चालू आहे. 52व्या वर्षी कमलाकर पाटील साहेब आलेले आहेत. आता पण इथे टेंट मध्ये आहोत. सर्व बघा चिखल आहे बाजूला. तर याबद्दल काय मत आहे? पाणी पण आतमध्ये येऊन गेलं जसं. चांगला टेंट मध्ये सुखी आम्ही आहोत. सुखी आहोत. आणि कसं वाटतं आलो? आणि कसं वाटतंय वारीबद्दल? वारीमध्ये एकदम मजा वाटते, आनंद. मी 4 वर्ष वारी करते कुंडवालच्या वाडीमध्ये. आषाढी एकादशी मध्ये 2 आणि कार्तिकी या कुंडवालच्या वाडीमध्ये ना एकदम आनंद आणि मजेशीर. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. आणि हे वारकरी साहेब आहेत. काय आपलं नाव? विलास पाटील, टाकीगाव. विलास पाटील, काय वाटते टेंट मध्ये कसं वाटतं? खूप मजा येते. काल जेव्हा संध्याकाळी तिथे आपण आल्यानंतर पहिल्यांदा जो इथं टेंट बांधण्यात आला आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर असं सगळे बोलत अरे रे कसं काय इथं कशी झोप येईल. मी बोललो अरे सगळ्यांना बोललो की देवाची इच्छा असेल तर आपण सुखाने इथं झोपू. आणि मजा आली झोपायला. मजा आली ना? धन्यवाद. धन्यवाद विलास साहेब. आपले डुंगी गावचे सुरेश पाटील साहेब, काय वाटतंय वारीमध्ये? एकदम सुख आणि आनंद मिळतोय. चांगला वाटतं जरा वारीमध्ये. खाण्यापिण्याची सोय सगळी व्यवस्थित असतो, राहण्यापिण्याची सोय व्यवस्थित असतो. वारीमध्ये एकदम आनंद मिळतो. धन्यवाद. धन्यवाद. काही काका किती वय आपलं? माझं वय 62 वर्ष. वयाच्या 62व्या वर्षी रमेश त्र्यंबक पाटील, रमेश साहेब आलेले आहेत. वारकरी आहेत. आता टेंट मध्ये आपण आहोत. तर काय वाटतं? वारीबद्दल माझी पहिलीच वारी आहे आणि मला नामस्मरण करायचं या हेतूने ही वारी. म्हणजे रस्त्याने चालता, इथं बसता उठता नामस्मरण अगदी असं होतं आहे की परमेश्वरापर्यंत पोचण्याचं एक साधन आहे वारी म्हणजे काय असं आहे. ठीक आहे. तेव्हा त्याचा आनंद हा ह्याच्यात मोजता येत नाही. काय भरपूर आनंद आहे. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. काय वाटतं साहेब? काय वाटतं तुम्हाला वारीबद्दल? वारीबद्दल बरोबर वाटते. गेल्या वर्षी आलो मी तर अंदा पण आलो त्याच्याबद्दल. म्हणजे गेल्या वर्षी पण आपण आलात आणि त्याच्यामुळे यंदा यायची एक ओढ होते आणि आपण आलात. आले. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मित्रांनो, हा मुलगा आहे ना, खरंच याच्याबद्दल बोलायचं झालं तर खूप आहे. कुणाशी हसऱ्या चेहऱ्याने भेटतो. म्हणजे एकदा भेटला की पुन्हा आपल्याला त्याच्याशी भेटावंसं त्याला वाटतं. असा रितेश पवार आज पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाची माल गळ्यामध्ये टाकणार आहे. तर रितेश, काय वाटतोय? मला एकदम आनंद वाटतो. आणि तिसरा वर्ष माझा पायी वारी. पंढरपूर ते कुंडवाल गाव. कुंडवाल ते पंढरपूर. हा असू दे. राम नाव मरा येऊ दे. वाल्मिकीनी काय सांगितलंय त्याच्यामुळं. आणि मला म्हणजे असं पवित्र अशी तुळशीची माल माझ्या गळ्यात भरावा आणि मला याच्यातून आनंद मिळावा ही माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. धन्यवाद रितेश. माऊली, काय वाटतंय वारीबद्दल? वारीबद्दल पहिलाच वर्ष माझा. 15 वर्ष झाली माल घातलेला. पहिलाच वर्ष माझा. पण या कुंडवाल ते पंढरपूर ह्या वारीबद्दल मला इतकी धन्यता वाटते ना का सर्व शांत मंडळी आणि व्यवस्था चांगली. सगळं व्यवस्थित आहे. काही हे नाही. धन्यवाद. त्रास नाही, काय नाही. थँक्यू. धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्या समोर आहेत महादेव पाटील दिघोडे. काका, काय वाटतं आपल्याला वारीबद्दल? वारीबद्दल एकदम चांगला वाटते. मला वारीला बरेच वर्ष वारकरी मंडळी सांगत होते पण मी कधी गेलो नाही. पहिलीच वर्ष मी आलेलो आहे. पण आनंद आहे. आता वय वर्ष किती आहे आपला? 72. ओके. धन्यवाद. तर मित्रांनो, वयाच्या 72व्या वर्षी हे बाबा आलेले आहेत वारीला
आणि त्यांना वाटतोय की खरंच या वारीमध्ये आनंद भेटतोय. वारकरी मंडळी सांगत होती ते खरं आहे का वारीत आल्याला आनंद बघून घ्या. ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद बाबा, धन्यवाद. तर मित्रांनो खरंच वारीमध्ये खूप आनंद मिळतोय. आता आपण ह्या टेंट मधून दुसऱ्या टेंट मध्ये निघालेलो आहोत. चला तर मित्रांनो आता आपण टेंट नंबर 4 मध्ये निघालेलो आहोत. चला त्या महिलांची प्रतिक्रिया घेऊया. तर मित्रांनो टेंट नंबर 4 मधून आता आपण टेंट मध्ये 4 मध्ये आलेलो आहोत. ताई आपलं नाव काय? सुरेखा शंकर पाटील मोरावे. सुरेखा ताई, आज आपण वारीला आलेलो आहोत आणि आता काल आपण टेंट मध्ये आलेलो आहोत आणि इथे चिखल होतं. तर आता या टेंट मध्ये कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय आता जरा. काल जास्त चिखल होता, आता ऊन आलंय तर छान वाटतंय. आणि मग वारीबद्दल काय बोलाल का? वारीमध्ये 3 वर्ष झाले, तो छान वाटतं एकदम. छान वाटतंय ना? हा एकदम चांगलं वाटतं. ओके, धन्यवाद धन्यवाद. काकी आमच्या काकी आहेत. काकी बरीच वर्ष मी वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला बघतोय. हो बघतो आणि वारीचा कितवा वर्ष? चौथा वर्ष. चौथा वर्ष. बघा समृद्ध आयुष्य जगणारे आहे काकी, सगळ्यांनाच माहिती आहे. पण कधी सुद्धा हेवे दावे नाहीये, मीपणा नाहीये, साऱ्यांशी अगदी प्रेमाने बोलणारे काकी. वारीचा अनुभव कसा आहे? वारीचा म्हणजे मी पहिल्याच वर्षाला आलो ना वारीला. एकदा पहिल्या वर्षाला आलो तेव्हा सगळ्यांना वाटत, म्हणजे महाराजांना पण वाटत ही वारी कशी करील म्हणून. यांच्या जवळ एवढ्या गाड्या बिड्या ही कशी वारी करेल चालू. तर मी केली होय. माझ्या पायाला भरपूर पोर आलेलं तरी मी वारी ती केली. मग नंतर वारी केल्यावर नंतर आपल्या पंढरपूरला गेलो. तिथं आपले पंढरपूर आपले महाराजाई माझा यो केला, सत्कार केला का एवढी तू कशी म्हणजे वारी केली चालत आली अशी. हा मग आता मला बरं वाटतं. आता 4 वर्षी झाली, त्या 5 वर्ष झाली आनंदीच्या. मला मस्त वाटतं. चालेल, धन्यवाद धन्यवाद. मी पण पहिलीच वारी करतोय, ती पण पंढरीचीच. बघूया पांडुरंग पंढरपूरला घेऊन जातोय की नाही माहिती नाही, पण जाणार. आई काय नाव आपलं? अनुसया तुळशीदास घरत. कुठला गाव? खारकोपर. खारकोपरचे आहेत. बघा वेगवेगळ्या गावातून आलेल्या मित्रांनो महिला आहेत. काय बोलता आई वारीबद्दल बोला. वारी छान वाटतंय. आता माझा 64 वर्ष वय असूनशी तरी मला असं वारी तरुणपणा वाटतंय. म्हणजे चांगला यांचं चांगली सोय पण चांगली आहे, दिंडीची सोय चांगली आहे. चालेल, असं कोणचं येवदाव नाही काय नाही, चालेल बरं चालेल. वाटतंय. ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. मागे आपल्या काकू आहेत. हे बघा, कुणी मोरावरून आलाय, कुणी कुंडेवाल, कुणी खारकोपर, तर इकडे आता तरघर वरून आलेल्या आमच्या आई साहेब आहेत. बोला. मीनाक्षी महादेव उलेकर. हा, काय वाटतंय तुम्हाला? बरं वाटते. वारीमध्ये चालताना थकवा वगैरे आला का? काय नाही आला. आता आपण दिवेघाट चढलो, तर मला वाटलं मी दिवेघाट चढेन की नाहीये, मला पण सहज आपण चढलो. चढलो मी पण सहज. छान वाटलं ना? धन्यवाद. आणि मागे आपल्या आई साहेब आहेत, जांभूलपाडा. एक शब्द नाही त्यांच्याकडे द्या. एक शब्द बोला. कसा आई गळ्यात माल आहे ना तुमच्या? बोला पांडुरंगाबद्दल. पहिली चाली मी. पांडुरंगाबद्दल काय मत आहे? म्हणजे काय वाटतं त्याच्या जेव्हा आपण पायावर डोक्यात ठेवतो तेव्हा डोळ्यातून पाणी येतो की नाही? समाधान. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. त्यांच्याकडे द्या. या बोला. हो घ्या घ्या, चला. त्यांचं झालं, तुम्ही घ्या त्यांच्या हातात द्या. तुम्ही कुठून आल्यात? कुंडेगाववरून आले. कुंडेगाव. बघा कुंडेगाववरून आलेल्या ताई. ताई काय आता वारीबद्दल काय जास्त बोलत नाही, टेंट मध्ये कसं वाटतंय? चांगलं वाटते, छान वाटते. छान वाटते ना? ठीक आहे, चालेल, थँक्यू. या नाही बोलत, बोला. कधी बोलणार? चालेल, बोला काकू. मी बेलपाडशाली पहिली सवारी म्हणजे आहे. हा, माझं नाव ललिता अविनाश घरत आहे. चालेल. चांगलं वाटते, एकदम पद्धतशीर मस्त. आई बाबा भाई भाऊ बहीण सगळी मस्त मजेत आहेत ना? मस्त वाटलं वारीला येऊन. एकदम शांत वाटलं, मला शांत वाटलं. चालेल, थँक्यू, धन्यवाद. हो त्यांचं. तर मित्रांनो पुढला टेंट आहे, टेंट नंबर काय आहे? 5 मध्ये आम्ही आलेलो आहोत. इथं एकदम भारी माणसं आहेत असं आमचा अमृत बोलतोय. सर्व माणसं बोलणारी तिथे बिंदास शूटिंग घ्यायची.
चालेल, ठीक आहे. मित्रांनो, टेंट नंबर 5 मधले ह्या वारकरी महिला, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बघा तेज आहे, कारण ते सर्वजण पांडुरंगाच्या वारीला आलेले आहेत. तर आई, आपलं नाव काय? मीना 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 हा, मीना तर- कृष्णा सांबरे. ओके, कुठून आल्यात? ओवल्यावरून. ओवल्यावरून. काय बद्दल वारीबद्दल काय मत आहे? वारीबद्दल मी माऊलीची वारी 30 वर्षे केली आणि पंढरपूरची वारी 10वा वर्ष चालू आहे माझा. मला वारीला निघालो का मला असं वाटतं का माझा बाप भेटते, माहेरघर माझा आहे. पंढरपूर म्हणजे माहेरघर आहे माझा. मी सांगतो माझ्या नवऱ्याला का मला आहेर नाही माहेर नाही काहीच नाही, पण माझी वारी 2 वाऱ्या म्हणा तो माझा माहेरघर. मी बाबाच्या घरी जाणार आणि मला तिथे सुख शांत येणार. आणि मी एकदम अशी, मला देव काहीच करी नाही, मला गोली खाऊन दे, मला काही खाऊन दे ना, अगदी मी पेश एकदम. मला हाऊस पक्की, मी नाचन गाईन, गाणी गाईन, कुठला पण कबड्डी खेळेन, काय करीन त्याचा पत्ते नाही. असं माझा हो म्हणजे माझे हृदय पांडुरंग माझा, माये बापा पंढरपूर माझा, म्हणून पंढरपूर माझा मायबाप आहे. म्हणून बापाच्या ना आईच्या घरी माहेर घरामधून येत आहे. चालेल, सुख शांती चालेल. इथं वाटतं मला. धन्यवाद, धन्यवाद आई साहेब, आपल्या मनातल्या सर्व भावना सांगितल्यात. ताई, त्यांच्याकडे द्या आई. बोला बोला, तिकडे द्या, घ्या, बोला ना, बोला बोला, द्या तिथे, द्या द्या तिकडं, द्या त्यांच्याकडे. आई बोल, मी कशी आम्हाला ते सुख शांती. इथे द्या, इथे द्या, सर्दी झाली. बोला ना. तर पहिल्यांदाच वारीला आलो, हा, पण मनापासून बरा वाटते. हा, अजून अजून काय नाही, काही नाही, त्रास काही नाही. इथे सुख वाटतंय की स्वर्गात गेल्यावर सुख वाटेल? इथे सुख वाटेल ना. बस, जय श्रीराम. जय श्रीराम. तुम्ही काय बोलणार? काय वाटतंय म्हणजे आता आपल्याला काय, मला पण चालता नाही, खरोखर चालता नाही, मनापासून खुश आहे. पंढरपूरची वारी करावंच वाटली. वाटली ना. ठीक आहे, धन्यवाद. मी बोलतो ती. तर काकू, तुम्हाला कसं वाटतं या ट्रेन मध्ये? इथं मस्त वाटते मला, हवेशीर वाटतंय. पण इथे घरी आपल्या एसी फॅन असतोय ना. असतो, इथं नसलं फॅन तरी चालेल, पण चांगला वाटतंय. चांगलं पहिलीच वाटतंय. वारी आहे, शांतता वाटला. मनापासून आले मी पंढरपूरला, अशी पंढरपूरची वारी वारंवार घडू दे अशीच माझी चालेल. पंढरीची वाडी पुन्हा पुन्हा घडू द्या. खरंच पांडुरंग तुम्हाला नक्कीच बोलवेल. धन्यवाद. आम्ही 3 वर्ष वारी करतो, हा. आम्हाला कसला त्रास नाही. माय बाप आमचा विठ्ठलच. आम्ही सगळा सोडून येतून, घरदार सगळा सोडून येतून. आम्हाला हे माहेर घरच वाटते. आम्हाला कसला ठेटा नाही, परसा नाही, काय नाही. आम्ही आनंदान असतून, आनंदान खेळतून, जापतून, बोलतून, मजा करतून. नाचच नाही, नाचतून, मग त्या बोलायचं पहिला, कबड्डी खेळतून, मग हसत गेलो तर हसत गेलो, नाचतून. हसत केलं, नाचतून. धन्यवाद. पांडुरंग देते आपल्याला जेवण. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थांबा, आम्ही सांगतोय. 3 केल्या आनंदीच्या वाऱ्या, हा, आता ही दुसरी माझी पंढरपूरची वारी. विठ्ठल सोबत आहे की नाही? मग हाय बाबा, पांडुरंगाला सोबतच घेऊन हे महत्वाचा मुद्दा आहे. पांडुरंग सोबत घेऊन आहे म्हणून मी वारी पांडुरंग माझ्या वगैरे मागे नाही ना. माझी बरोबर आहे. माऊले घ्या आता. धन्यवाद. बोलू बोल. मला 3 वर्ष झाली वारीला येतो, पण खूप चांगला वाटतो. मी कधी कुठे बाहेर अशी गेलेली नाही, पण इथे मला बहुत चांगला वाटतंय. धन्यवाद. धन्यवाद काकी. विठ्ठलाची म्हणजे काय, माझं दुखला सुखा देवा मला साथ दे, तर देव मला चांगलीच करते लगेच. चालेल, चालेल. धन्यवाद, धन्यवाद. खूप थँक्यू, चांगला वाटतं. थँक्यू. हा, बोला, कसं वाटतंय वारीला येऊन? माझं मला चांगले वाटतंय. एक केली आळंदीची वारी, आता दुसरी हीच पहिली वाडी आहे माझी पंढरीची. आम्ही दोघंही सोबत आलेलो आहेत. माझे नाव जयश्री सुरेश पाटील डुंगी आणि नवऱ्याचं सुरेश पाटील, म्हणजे विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई. धन्यवाद, धन्यवाद माऊली. माझं नाव सुरेखा बाळाराम पाटील. हा, 3 झाल्या पंढरपूरच्या वाड्या, 3 आळंदीच्या केल्या. चांगला वाटते, छान वाटतंय वारीला आल्यानंतर. वाटतंय ना वर्षानुवर्ष यावं. चालेल, धन्यवाद, थँक्यू. तर मित्रांनो, 5 नंबर टेंट मधून आता आपण बाहेर पडलेलो आहोत. आता पुढला टेंट कोणता आहे ते बघूया. त्यांची इंटरव्ह्यू घ्यायची बाकी आहे. चला. तर मित्रांनो, आपल्या समोर आहेत भंगारपाड गावच्या द्रौपदी कटेकर. ताई, वारीबद्दल काय वाटतं आपल्याला? छान वाटतंय. घरी एसी पंखा
पण त्याची आता आठवणच नाही वारीला आता काल आपण जवळजवळ दिवेघाट चढलो. हो तो मस्त पाय वाटलं. दुखलं नाही दुखलं महाराजांनी आपल्याला धावरवले ना. हो पण छान वाटला. छान वाटलं. काय नाही वाटलं दुखत पण नाही. धन्यवाद. चालेल चालेल धन्यवाद. ताई आज आपला कितवा तिसरा दिवस मला वाटतंय. हो. तर सासवडला आहोत, माऊलींची दिंडी मागे आहे. तर काय वाटतंय तुम्हाला वारीबद्दल? काय नाही फक्त वाटते का आता देव आपलासा करून घ्यावा बस. ठीक आहे. आणि पांडुरंगाच्या पायावर डोकं टेकल्यावर कसं वाटतंय? चालेल धन्यवाद. ताई ठीक आहे धन्यवाद धन्यवाद. आधी सांगा मग आम्ही पाया करून ठेवला. तर मित्रांनो 10 नंबर 9 मध्ये आता आपण आलेलो आहोत. चला त्यांची इंटरव्ह्यू घेऊया. तर संसारातून वेळ काढलेल्या महिला मंडळ आहे. घरी सकाळी उठल्यानंतर मुलांचं करायचं, कपडे भांडी धुवायची आणि मग दुपारी जेवण बनवायचं, पुन्हा संध्याकाळी जेवण बनवायचं, हेच त्यांचं आयुष्य. पण आता त्या मात्र सर्वजणी पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले आहेत. तर ताई आपलं नाव काय? उर्मिला अशोक बंडार, नवघर. ही माझी 4थी वारी आहे. आळंदीच्या आषाढीची 4थी आहे. कार्तिकीच्या मी 11 जवळजवळ केल्या. एक वेगळं विश्व असतं कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करणं आणि या वारीमध्ये दिंडी पायी जाणं. इट्स अमेझिंग. एक 800 वर्षाचा हा इतिहास आहे. संत तुकाराम महाराजांनी चालू केली जी परंपरा ती आपण माऊलींच्या पालखीसोबत जाते. याच्यापेक्षा अभिमानाचं मला काहीही दुसरं नाही. ना तो पद इम्पॉर्टंट आहे, ना ती सॅलरी इम्पॉर्टंट आहे, ना घर, ना मुलं, ना बाळ. या इथे जे जयघोष करत ज्ञानोबा तुकाराम जो जयघोष करत जातो, अंगावरती अक्षरशः शहारे उठतात. इट्स लाईक अ गूज बम्स वर्ल्ड्स डिफरंट एक्सपिरियन्स आय कॅन से. आणि असं अतिशय अप्रतिम अनुभव मला आलेला आहे. ह्याला खरंच ह्या गोष्टीला इट्स रिअली लाईक प्राइसलेस. म्हणजे अमूल्य आहे हे. वी कॅन से इट्स अ गॉड पॉवर. इट्स अ गॉड्स ग्रेस अँड विथ द पसायदान अ डिवाइन ग्रेस ऑफ माऊली यू कॅन से. इट्स की जे खळांची व्यंकटी सांडवता या सत्कर्मी रती वाढो. ती खरंच ही रती वाढतच चालली आहे. आणि ह्या वारीमध्ये या सगळ्या काही गोष्टी खरं सांगू सर, नित्यनेमाने मी सुद्धा हरिपाठ करत नाही, मी सुद्धा पसायदान कधी कधी विसरते. पण इथे अशी काय शिस्त लागली आहे. सकाळचा काकडा, संध्याकाळचा हरिपाठ, संध्याकाळचं परत हरिनाम कीर्तन आणि जे काही गावाच्या सगळ्यांच्या ज्या आमच्या भौरीची गाणी म्हणा किंवा जी पारंपरिक नृत्यांची गाणी म्हणा. इट्स अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि खरंच खूप 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 ग्रेट एक्सपिरियन्स आहे. जे आपण बऱ्याचशा टूर्स करतो किंवा ट्रेकला जातो, सगळं काही करतो, पण जी विनामूल्य सर आपण हे करत आहोत, खरंच याचं समाधान आणि ह्याला शब्द पैसे देऊन सुद्धा ते आपण तो सुख घेऊ शकत नाही. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद. रामकृष्ण हरी. तिकडे तर मी पण कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये काम करतोय. सुट्टी कशी मिळाली ते मला माहिती आहे, पण पांडुरंगाने बोलवलं आणि मी आज इथे आहे. तर आई आपण काल दिवे घाटात चालत होतो, कधी तुम्ही पुढे कधी मी मागे, पण तुम्ही धावत मस्त मजा करत होता. मी पाहिलं, व्हिडिओ नाही घेता आलं मला, पण काय तिथला दिवे घाटातला एखादा अनुभव? चांगला आहे, मज्जा वाटली. चालेल ठीक आहे. बरं वाटलं ना पण वारीला? थँक्यू. शुगर आहे, डायबिटीस आहे, त्यांना काहीच वाटलं काय नाही, पांडुरंग आहे, सगळा समजून घेईल. महिनाभर मजा करायला इकडे आली. बस पांडुरंगाचे नाव घ्यायचं. मुख्य मागे आपल्या आई आहेत, त्यांच्या द्या. आई या, बोला हो. जय श्रीराम. आओ बोला. तर काय वाटतं आई आपल्याला वारीबद्दल? मला चांगलंच वाटतंय. आणि आता या टेंट मध्ये आपण आहोत ना, काल पाऊस आलेला, तर काय ते पण चांगलं वाटलं. आधी थोडं आपल्याला पाय टाकायला एकदम नव्हता, पण चाली चांगलं वाटलं आम्हाला. खूप छान वाटलं. धन्यवाद. मागल्या आई आपल्याला काय वाटतोय? आम्हाला तर खूपच अनुभव आहे. गळ्यात माल आहे बोलल्यावर समजतोय. नाही, पण पहिले आम्ही वारी दुसऱ्या 65 नंबरच्या दिंडीत केली ना. यांच्या गावातली पहिली निघाली ना त्या वर्षाला, आणि मग दुसऱ्या वर्षाला इथं आलो. हा, तर म्हणजे मला खूपच एवढा आनंद आहे ना. पहिली वारी गेली ना, दुसऱ्या वारीला मला माझा मुलगा झाला. मला एवढा मला आनंद, म्हणजे भरपूर आनंद आहे. खूपच. तिला मुलगा मुलगी होती मला भरपूर. एवढा मला आनंद आहे, मला भरून आला भगवंताचा. धन्यवाद. काकी बोला तुम्ही. धन्यवाद. काय नाही, तिकडे द्या, त्यांच्याकडे मागे.
धन्यवाद. काय काय बोलू आता मी, काहीच नाही बोलत. काय वाटतंय पांडुरंगाचे मस्त मस्त चालेल. आमची काकी जी नेहमी मला प्रेमाने काही ना काही खाऊ घेऊन असते. काकी काय पांडुरंगाचे आपण याला आलोय, आपला सगळा छान छान आहे, सगळं आपला खूप आहे. आपण पोराबाला ना महिनाभर सोडून आलो, सगळा संसार सोडून आलो, आपला आनंद आहे सगळा. ओके धन्यवाद धन्यवाद. या बोला काकू, तुम्ही कुठल्या? मी रोडपालीची. माऊली काय बोलतात? माऊलींबद्दल काय बोला? माऊलींच्या बद्दल माझ्या वाऱ्या खूप झाल्या, पण अशी याच्यात नाही झाली. आता माझं बाप वारलेला 1 महिना पण झाला ना. आता लोक तिकडे हसत असतील, बाप वारला आणि गेले, पण मला आनंद वाटतं, एकदम छान वाटतं. मला वारी बोलले की म्हणजे मस्त मस्त असं. धन्यवाद धन्यवाद चांगलं वाटतं. धन्यवाद. मी येणार नव्हतो अंदा, हा. पण असं गेल्या वर्षी आलो होता. अंदा कसाच नाही राहत. नाही राहत. कुठल्या अंदा बोलल्यावर कुठल्या एरियातलं? रोडपाली. बघा मला वाटलंच भाषेचा फरक आहे. धन्यवाद आई, पण छान बोलला तुम्ही. काकू तुम्ही काय बोलाल? आम्ही काय बोलू आता, माहिती घ्या. मी आता 2 वर्ष झाले म्हणा. मस्त ना, आम्हाला चांगला वाटला. आम्हाला थोडं कधी येतो, छान वाटतं ना वारी कधी हवी. सगळी मैत्रीण चांगल्या भेटल्या, सगळे लोक सगळ्या महाराष्ट्र सगळी चांगली आहेत दिल्लीतली. आम्हाला चांगला कधी येतो महिना जायला. धन्यवाद. घ्या काकू. आत्या, आमच्या आत्याला मी ओळखतो थोडंफार, ती मला नाही ओळखत. तर आत्या कसं वाटतं तुला वारीबद्दल? आईने माझ्या भरपूर वाऱ्या केल्या. माहेर कुंडवालचा, हा सासर दापोलचा. हा. आई म्हणाली का मी या केले माझ्या बद्दल वाऱ्या करतो. हा. आता वारी सुरू हा, केली. बघा वारी सुरू केली. बापाच्या डोईवरचं कर्ज त्या फेडत आहेत. बघा मित्रांनो, वारीला आलेले आहेत. आई यायची म्हणून ते आता येत आहेत. धन्यवाद का आत्या, तुमचा सगळ्यांचाच धन्यवाद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, माई पाटील नवघर ह्या आपले 2 शब्द आपलं मत मांडेल. हा, मी पहिलेच माझी वारी केलेली आहे, चांगलं वाटलं. आपण पहिल्या वारीला आला, हा, मी पण पहिल्या वारीला चाललो. असं आहे का? आणि बरेच जण माझे खेचतात की तू आला कसा, तू राशील कसा. हा, पण मी बोललो पांडुरंगाने मला बोलवलंय आणि मी येणार. या माऊली आहेत ना, यांच्या सोबत मी आलो, त्यांच्या चॅन मी आलो. आणि आपल्याला पांडुरंग कशाचीच कमी नाही करत. नाही, तुमच्या खिशात 5 रुपये असो नाही तर 100 रुपये असो. सगळं कंट्रोल आहे, आपला भरलेलं भरपूर आहे. देवानीच आपलं कंट्रोल. कारण आपला वैष्णवांचा हा महिमा आहे आणि वारकरी आपण संप्रदायातले सर्व लोक. तर पांडुरंग आपला गरिबांचा आहे, गरीबाचा आहे. काही असो ते आपण बोलू नंतर. धन्यवाद. तर माझ्यासोबत माझा मित्र रितेश आणि अमृत. आता आपण 10 नंबर 1 मध्ये मित्रांनो चला जाऊया. तर त्यांना तुम्ही आता प्रश्न विचारणार. माझा मित्र अमृत. कोणतरी एकाने बोलले. थांब थांब थांब. काकी, हा तुमचा वारीचा कितवा वर्ष आहे? हा 2रा वर्ष माझा. दुसरं. मग अनुभव कसा आहे वारीचा? खूप आनंद वाटतो. आणि टेंट मध्ये राहिल्यावर कसं वाटतं तुम्हाला? मजा वाटतो. असं वाटतं खूप इथं वाटतं. घरामध्ये आणि टेंट मध्ये काय फरक आहे? काय नाही, बरं वाटतं. बरं वाटतं. आनंद वाटतो, भरपूर आनंद वाटतो. आनंद. धन्यवाद. पुढे कोण? आयो, तुमचा कितवा वर्ष वारीचा? 11वा वर्ष आहे. 11वा वर्ष. मग वारीमध्ये कसा तुम्हाला अनुभव होतो? आनंद, एकदम आनंदाचा आनंद. घरामध्ये आणि वारीमध्ये काय फरक आहे? आम्हाला घरामध्ये सारखी चिंता असतं, इथं आमची चिंता नाही. इथं आम्ही जरी यावं झोपलो, चिखलावर झोपलो तरी आम्हाला आनंद वाटतो. सतत पांडुरंग आपल्या सोबत आहे. पांडुरंगाच्या भेटेला गेलो, त्याची भेट झाली का आमचा शीन गेला. धन्यवाद. या हा काकी, तुमचा वारीचा अनुभव काय आहे? आता आज 6 वर्ष वारीत केली मी. आणि अनुभव मला घरामध्ये जे असतं त्याच्यापेक्षा इथे खूप चांगला आहे. चालण्यामध्ये काय तकलीफ? काहीच नाही. ट्रेन मध्ये कसं वाटतं? ट्रेन मध्ये पण चांगलं वाटतं. धन्यवाद. काकी, तुमचा कितवा वर्ष आहे वारीचा? मी वारी निघाल्यापासून वारीत येते.
अच्छा आमची 13 वर्ष मग झाली. चालताले तुम्हाला कसं वाटतं वारीमध्ये? चालायला माझ्या वाटतं आम्ही पुरच वारीत असतो. इथचं प्रयोजन कसं आहे? चांगला एकदम. आणि ट्रेन मध्ये कसं वाटतं तुम्हाला? ट्रेन मध्ये पण खूप चांगलं आहे. मस्त आहे ना. घरामध्ये आणि ट्रेन मध्ये कसं? खूप इथं पण आम्हाला सुखाचीच झोप लागते. इथं चांगलं वाटते. चांगलं वाटतं ना. चालेल. काकी नमस्कार काकी. नमस्कार. तुमचा वारीचा आतापर्यंतचा अनुभव कसा आहे? वारीत जे सुख आहे ना ते घरी नाही. कारण घरी आपण पंख्याखाली एसी काही एसी मध्ये राहतात, पण ज्या या टेंटमध्ये झोपण्याचा आनंद आहे ना ते ज्या वारकरी आहे त्यालाच माहिती आहे की आनंद कसा आहे तो. आणि आपण दिवसभर चालत असतो तर चालण्यामध्ये तुम्हाला काय अनुभव येतो? चालण्यामध्ये थोडासा थकतो, पण ज्या ठिकाणी जर आपली विसावा असतो ना तिथं आलो ना की आपण म्हणजे भजन कीर्तन वगैरे करतो, प्रवचन ऐकतो, त्याच्यात आमचा सगळा दुःख हरून जातो. इथलं नियोजन कसं वाटलं? नियोजन खूप चांगलं आहे. चालेल, धन्यवाद. वारीचा आतापर्यंतचा अनुभव काय आहे तुमचा? मला खूप आनंद आहे बाबा. किती वर्ष झाली तुम्हाला? 13-14 वर्ष आधी तर गेली माझी, पण याच्यात मी 13 वर्ष चालते. चालता वेळेस कसं वाटतं तुम्हाला? चालतं आनंद, पण मी चालत नाही हा. मी आचार्य आहे. आचार्य का? गाडीत बसणार. चालेल चालेल रांध्यांच्या तऱ्हेशी. चालेल, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी आता टेंट नंबर 1 मध्ये जरा माहिती घेतली. आपल्या काकी आयो आहेत त्यांची, तर ते सर्व खुश आहेत या वारीमध्ये आणि ते इथलं नियोजन पण एकदम फर्स्ट क्लास आहे. चालताना पण पांडुरंगाचा अनुभव येतो तो या लोकांना. आणि वारीमध्ये जी मजा आहे ती घरामध्ये नाही. आणि प्रत्येकाने एकदा तरी वारीला यावा, नक्की यावा. तो म्हातारा असो किंवा लहान मुलं असो, पण वारीला यायलाच पाहिजे. हा आमचा अनुभव आहे. धन्यवाद. डाव पार्वतीने जिंकिला, पार्वतीने जिंकिला, डाव पार्वतीने जिंकिला. न तिसरे गडावाला देवानी तिसरे गडावाला, तिसरे गडावाला देवानी तिसरे गडावाला. न तिसरे गडावाला देवानी तिसरे गडावाला, तिसरे गडावाला देवानी तिसरे गडावाला. मी कमंडलू मांडीला देवानी कमंडलू मांडीला, कमंडल मांडीला देवानी कमंडल मांडीला. कमंडलू मांडीला देवानी कमंडलूला, देवानी पार्वतीला जिंकिला, पार्वतीला जिंकिला, देवानी पार्वतीला जिंकिला. पार्वतीने जिंकिला देवाला, पार्वतीने जिंकिला, पार्वतीने जिंकिला, पार्वती